नमस्कार सर्वांना. आज आपण 4th स्टँडर्ड मॅथमॅटिक्समधील जो आपला टॉपिक आहे कंपेअरिंग नंबर्स या टॉपिकमधील आपण जे एक्झरसाइज आहे त्या एक्झरसाइजमधील काही क्वेश्चन आपण आज सॉल्व करणार आहोत. तर चला सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. त्यामधील पहा फर्स्ट क्वेश्चन आहे, राईट द बिफोर अँड आफ्टर नंबर्स ॲप्रोप्रिएटली इन द बॉक्सेस. आता तुम्हाला बिफोर नंबर आणि आफ्टर नंबर लिहायचा योग्य तो. तर इथं तुम्हाला जो नंबर दिलेला आहे तो आहे 2024. तर 2024चा बिफोर नंबर आणि आफ्टर नंबर तुम्हाला राईट करायचा आहे. तर पहा 2024चा बिफोर नंबर आहे 2023 आणि आफ्टर नंबर आहे 2025. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला जो नंबर दिलेला आहे तो आहे 3000. मग 3000 हा जो नंबर आहे त्या नंबरचा बिफोर नंबर आहे 2999 आणि आफ्टर नंबर आहे 3001. तर अशा प्रकारे इथे मी तुम्हाला फर्स्ट जो क्वेश्चन आहे बिफोर अँड आफ्टर नंबरचा आन्सर दिलेला आहे. त्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन पाहूयात. यूज साइन करेक्टली टू कम्पेअर नंबर्स इन द लास्ट बॉक्सेस. लुक ॲट द साइन अँड फॉर्म युअर ओन एक्झाम्पल. आता इथं तुम्हाला योग्य ते चिन्ह काय करायचं आहे पहा, ते नंबर पाहून ते योग्य ते चिन्ह तुम्हाला त्या बॉक्समध्ये राईट करायचं आहे. तर इथं आपण पाहूयात 4569 हा नंबर आहे आणि या बॉक्समध्ये आहे 5239. तर इथं तर पहा हे साईन काय होणार आहे आपण लिहिणार आहोत आणि याला तुम्ही रीड करणार. पाहता 4569 इज स्मॉलर दॅन 5239. त्यानंतर 2068 इज स्मॉलर दॅन 2089. त्यानंतर इथं तुम्हाला स्वतःच्या मनाने इथं साईन दिलेला आहे तुम्हाला आणि तुम्हाला काय करायचं आहे इथं ते नंबर्स घ्यायचे. तर इथं पहा आपण 9000 नंबर घेतला आणि इथं 8000 नंबर घेतला आहे. तर पहा 9000 इज ग्रेटर दॅन 8000. त्यानंतर इथं पहा 7864 आणि 7861. तर इथं आपण हे साईन दिलेलं आहे 7864 इज ग्रेटर दॅन 7861. त्यानंतर पहा इथं 4005 इज स्मॉलर दॅन 5004 आणि इथं तुम्हाला स्वतःच्या मनाने नंबर घ्यायचे होते पहा. तर फर्स्ट इथं साईन दिलेला आहे तुम्हाला आणि इथं नंबर आपल्याला 1000 इज स्मॉलर दॅन 2000. तर हा जो सेकंड क्वेश्चन आहे आपल्याला जे साईन आपल्याला करेक्ट तिथं बॉक्समध्ये करायचं होतं त्याचं पण आन्सर तुम्हाला याच्यामध्ये मी तुम्हाला सॉल्व करून दिलेलं आहे. तुम्ही ते लिहून घेऊ शकता. त्यानंतर पहा आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत ज्याचा आन्सर मी तुम्हाला दिलेला आहे. कन्सिडरिंग द साइन फिल ॲप्रोप्रिएट डिजिट इन द ब्लँक स्पेसेस ऑफ द 4 डिजिट नंबर्स. आता इथं तुम्हाला साईन दिलेलं आहे तर काही डिजिट दिलेले आहेत पण जे मिसिंग डिजिट आहेत ब्लँक पेजवरती तुम्हाला काय करायचे तर ते डिजिट योग्य ते डिजिट काय करायचे तुम्हाला राईट करायचे. तर बघा इथं तुम्हाला 5 दिलेला आहे 3 दिलेला आहे त्यानंतर साईन दिलेला आहे आणि 5 6 आणि 8 दिलेलं आहे. तर युनिट प्लेसवरती आणि इथं 100 आणि टेन्स प्लेसवरती तुम्हाला डिजिट लिहायचे. तर पहा इथं आपण आन्सर केलेला आहे 5003 इज स्मॉलर दॅन 5680. म्हणजे इथं जे ब्लँक स्पेस आहे तिथं 00 येणार आणि इथं पण 0 येणार जेणेकरून हे जे साईन आहे ते योग्यरित्या काय होणार तिथं मॅच होणार. त्यानंतर इथं पहा तुम्हाला जो ब्लँक पेज दिलेला आहे तिथं पण 0 येणार आणि इथं 9 येणार आणि इथं पण किती येणार 9 येणार. तर इथं पहा नंबर आपला तयार होणार आहे 5201 इज ग्रेटर दॅन 4939. आणि त्यानंतर इथं जे ब्लँक पेस आहे आणि इथं आहे तिथं पण किती असणार आहेत 00. तर त्याला आपण रीड करणार आहोत पहा 8006 इज स्मॉलर दॅन 8600. आणि इथं नेक्स्ट पण क्वेश्चन आहे 7730 इज स्मॉलर दॅन 8020. मग ब्लँक स्पेसमध्ये पहा इथं जे डिजिट दिलेले आहेत ते डिजिट तुम्हाला लिहून घ्यायचे. तर त्यानंतरचा नंबर आहे 6309 अँड 6300. तर आपण याला रीड करणार आहोत 6309 इज ग्रेटर दॅन 6300. आणि लास्ट नंबर आहे 9100 आणि इथं आहे 9000. मग हे जे ब्लँक स्पेस आहे तर तिथं तुम्हाला ते डिजिट जे मी दिले आहेत ते डिजिट काय करायचे तुम्हाला लिहून घ्यायचे. तर 9100 इज ग्रेटर दॅन 9000. अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचं आन्सरसुद्धा मी तुम्हाला काय केलेलं आहे इथं दिलेलं आहे. ब्लँक स्पेसमध्ये तुम्ही ते डिजिट लिहून घ्यायचे. त्यानंतर आपला 4 नंबरचा क्वेश्चन पाहूयात आपण. रीड द प्राइसेस ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्ट, राईट द करेक्ट प्राइसेस अकॉर्डिंग टू द ऑर्डर
ऑफ साइन इन द बॉक्सेस गिवन बिलो देम. खाली काही तुम्हाला ऑब्जेक्ट दिलेले आहेत आणि त्या ऑब्जेक्टच्या पहा प्राईस पण दिलेले आहेत. ज्या प्राईस तुम्हाला काय करायच्यात, रीड करायच्यात आणि त्याच्यामध्ये त्या प्राईस जे आहे त्याच्यामध्ये योग्य ते चिन्ह तुम्हाला काय करायचे, राईट करायचे. तर आपण फर्स्ट प्राईस पाहूयात. 1980. नेक्स्ट आहे 1099 आणि इथं प्राईज आहे 1860. तर आता इथं पहा स्मॉलर आणि नंतर आपण बिगर स्मॉलर असेंडिंग ऑर्डरने आणि नंतर डिसेंडिंग ऑर्डरने आपण काय करणार आहोत ते राईट करणार आहोत. इथं पहा 1099 इज स्मॉलर दॅन 1860 इज स्मॉलर दॅन 1980 आणि इथं 1980 इज ग्रेटर दॅन 1860 इज ग्रेटर दॅन 1099. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचे, ते योग्य ते साईन देऊन ते काय करायचे तुम्हाला राईट करायचे. पहा इथे तुम्हाला मी आन्सर दिलेलं आहे. त्यानंतर पहा आता खाली 5 नंबरचा क्वेश्चन आपण पाहूयात. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. आता इथं नंबर दिलेले आहेत आणि इथं तुम्हाला स्मॉलर नंबर आणि ग्रेटर नंबर काय करायचा, राईट करायचा आहे. तर फर्स्ट नंबर आहे 4123 आणि नंतर आहे 3969. तर त्यातील स्मॉलर नंबर कोणता आहे, 3969 आणि ग्रेटर नंबर आहे 4123. म्हणजे हे जे 2 नंबर आहेत तर त्या 2 नंबरमधील पहिल्या बॉक्समध्ये स्मॉलर नंबर राईट करायचा आहे आणि दुसऱ्या बॉक्समध्ये ग्रेटर नंबर राईट करायचा आहे. त्यानंतर आहे पहा 2424 हा स्मॉलर नंबर आहे आणि 2442 हा ग्रेटर नंबर आहे. नंतर 8417 आणि 8407 मध्ये स्मॉलर नंबर जो आहे तो कोणता आहे, 8407 आणि ग्रेटर नंबर कोणता आहे, 8417. नेक्स्ट 9456 आणि 9457 मध्ये स्मॉलर नंबर आहे 9456 आणि ग्रेटर नंबर आहे 9457. अशाच प्रकारे इथं पण पहा आपल्याला स्मॉलर नंबर आणि ग्रेटर नंबर लिहायचा आहे. तर याच्यामध्ये 5397 हा स्मॉलर नंबर आहे आणि 6464 हा काय आहे, ग्रेटर नंबर आहे. नेक्स्ट 6070 हा स्मॉलर नंबर आहे आणि 8089 हा ग्रेटर नंबर आहे. आणि त्यानंतर पहा इथं 4 डिजिट आहे, इथं 3 डिजिट आहे. मग 999 हा स्मॉलर नंबर आहे आणि 9999 हा ग्रेटर नंबर आहे. त्यानंतर 7776 आणि 7775 मध्ये 7775 हा स्मॉलर नंबर आहे आणि 7776 हा काय आहे, ग्रेटर नंबर आहे. तर अशा प्रकारे हा पण क्वेश्चन आपण तुम्हाला मी सॉल्व करून दिलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, टेक्स्टबुकमध्ये त्याचा आन्सर राईट करायचं आहे. आता इथं पण पाहूयात आपण 6 नंबर क्वेश्चन. फ्रॉम द स्मॉलेस्ट अँड द ग्रेटर नंबर युजिंग द फॉलोइंग डिजिट ओनली वन्स फॉर द लास्ट एक्झाम्पल टेक डिजिट ऑन युअर ओन. आता इथं काही तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहेत पहा, त्याचं आन्सर आपल्याला राईट करायचे आहेत आणि लास्टला जो क्वेश्चन दिलेला आहे तिथं आपल्याला काय करायचं, इथे ह्या बॉक्समध्ये तुम्हाला स्वतःच्या मनाने स्वतः काय करायचे तर डिजिट घ्यायचे आणि ते क्वेश्चनचे आन्सर करायचे. पहा इथं तुम्हाला डिजिट दिले तर आणि फर्स्ट क्वेश्चन दिला आहे स्मॉलेस्ट नंबर युजिंग द गिवन डिजिट. हे डिजिट घेऊन तुम्हाला स्मॉलेस्ट नंबर तयार करायचा. तर इथं केलेला आहे आपण 1234 आणि ग्रेटेस्ट नंबर युजिंग द गिवन डिजिट आणि हे डिजिट घेऊन आपल्याला ग्रेटेस्ट नंबर काय करायचा, तयार करायचा आहे. तो ग्रेटेस्ट नंबर कोणता होणार आपला 4321 आणि स्मॉलेस्ट नंबर 1234. आता इथं पण काही डिजिट दिलेत आपल्याला, त्यापासून आपल्याला स्मॉलेस्ट नंबर तयार करायचा आहे. तर स्मॉलेस्ट नंबर आहे पहा 4056 आणि ग्रेटेस्ट नंबर आहे तो 6540. आता इथं तुम्हाला पूर्ण ब्लँक स्पेस दिलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः डिजिट घ्यायचे. तर इथे मी तुम्हाला दिलेले आहे 7, 1, 9 आणि 2 यापासून स्मॉलेस्ट नंबर तयार करायचा आपल्याला ह्या 4 डिजिटपासून. तर तो असणार आहे 1279 आणि ग्रेटेस्ट नंबर जो आहे तो कोणता असणार आहे आपला 9721. तर अशा प्रकारे हा पण क्वेश्चन आपण सॉल्व केलेला आहे. तर आता लास्ट जो आपला क्वेश्चन आहे पहा 7 नंबर. फ्रॉम द ग्रीड फाइंड द नंबर ॲज इन्स्ट्रक्टेड अँड सर्कल इट. आता इथं पहा तुम्हाला ह्या जे ग्रीड दिलेला आहे त्याच्यामधून तुम्हाला काय करायचे, नंबर फाइंड करायचे म्हणजे शोधायचे जे तुम्हाला नंबर दिलेले आहेत ते. तर इथं तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं आहे पहा. फॉर एक्झाम्पल 9162. आता स्पेलिंग दिलेला आहे तो नंबर आपल्याला शोधायचा आहे ग्रीडमध्ये. तर इथं पाहिजे तो नंबर दिलेला आहे 9162. तर एक आन्सर त्याने एक एक्झाम्पल सॉल्व केलेला आहे. त्यामध्ये आपण आता सेकंड पाहूयात 8361. तर 8361 आपल्याला शोधायचं. तर पहा 8361
1 इथं पाहतो नंबर आहे जो आपण शोधलेला आहे 8361. हे झालं सेकंडचा आन्सर. त्यानंतर फर्स्टचा आन्सर सेकंड पाहूयात आपण. फाइंड अ 4 डिजिट नंबर विथ ऑल 4 डिजिट सेम. आता असा 4 डिजिट नंबर आपल्याला शोधायचा की ज्याच्यामध्ये प्रत्येक डिजिट हा कसा असणार आहे, सेम असणार आहे. तर तो डिजिट इथं आहे, तो नंबर इथं आहे पहा 2222. हे त्याचं आन्सर आहे 2222, ज्यामध्ये 4 डिजिट नंबर आहे तो आणि ज्याच्यामध्ये प्रत्येक डिजिट हा कसा आहे, सेम आहे 2. त्यानंतर थर्ड पाहूयात आपण. फाइंड द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर इन द ग्रीड. आता शोधायचा कोणता स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर, तर तो कोणता आहे पहा इथं 100. इथं पहा इथं त्याचा आन्सर आहे तो 100 आहे. त्यानंतर फाइंड द लार्जेस्ट 3 डिजिट नंबर इन द ग्रीड. आता याच्यामध्ये तुम्हाला लार्जेस्ट 3 डिजिट नंबर शोधायचा आहे, तर तो आहे पहा 967. इथं त्याचं आन्सर आहे 967. आणि लास्ट क्वेश्चन आहे फाइंड द नंबर ग्रेटर दॅन 5000 अँड लेस दॅन 5200. आता असा नंबर आपल्याला शोधायचा आहे की जो नंबर 5000पेक्षा मोठा असणार आहे आणि 5200पेक्षा कसा असणार आहे, लेस दॅन म्हणजे छोटा असणार आहे. तर तो नंबर आता आपण इथं शोधलेला आहे. तो नंबर आहे 5010. कोणता नंबर आहे तो 5010, जो 5000पेक्षा मोठा आहे आणि 5200पेक्षा कसा आहे तो छोटा आहे. तर अशा प्रकारे पहा इथं मी तुम्हाला ते आन्सर दिलेला आहे. फर्स्ट आन्सर आहे इथं. त्यानंतर सेकंडचा आन्सर आहे पहा इथं हे 2222. नंतर थर्डचा आन्सर आहे इथं 9067. त्यानंतर आन्सर आहे पहा फोरचं 100. इथं त्याचा आन्सर आहे. आणि त्यानंतर लास्ट जे आपलं आन्सर आहे ते आहे 5010. ते इथं आन्सर आहे, तुम्ही ते सर्कल करू शकता, जे आपण काय केलेले आहे तर शोधलेले आहेत. तर अशा प्रकारे आपला आजचा जो टॉपिक होता कम्पेरिंग नंबर्स, या टॉपिकमधील पहा आपण एक्झरसाइज आज आपण पाहिले, पण त्याच्यातले बरेच क्वेश्चन आपण काय केलेले आहेत सॉल्व केलेले आहेत. तर आपला आजचा हा व्हिडिओ इथंच काय होत आहे, संपत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.